हॅलो स्टुडंट्स, आतापर्यंत आपलं डायमेन्शनल ॲनालिसिस टोटली कवर झालेलं आहे. आता आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये घुसणार आहे, ज्याचं नाव आहे एरर ॲनालिसिस. काय एरर ॲनालिसिस खूप सोपा टॉपिक आहे आणि खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपल्या पुढच्या एक्झामच्या दृष्टीनं पण आणि आपल्या 11च्या दृष्टीनं पण. ओके, तर नीट लक्ष देऊन बघा. ओके, तर स्टार्ट करूया आपण. काय आहे एरर ॲनालिसिस? जनरली एरर्स म्हणजे काय असतात? एरर्स म्हणजे काय असतात? आपल्या चुका, जे आपण एक्सपेरिमेंट करत असतो. तुम्ही फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये किंवा बायोमध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करता. आता हे जे एक्सपेरिमेंट्स करताना ना आपल्या काही ना काहीतरी चुका होत असतात. ह्या चुकांना आपण काय म्हणतो? एरर्स म्हणतो. काय म्हणतो? एरर्स. आणि त्या चुका कमीत कमी कशा करायच्या, और सपोज होतच असतील म्हणजे आपण अवॉइड नाही करू शकत. काही चुका असतात की आपण बऱ्यापैकी अवॉइड नाही करू शकत, और इन्स्ट्रुमेंट खराब असतं म्हणून त्या चुका येत असतात. तर अशा चुका आपल्याला कमीत कमी करायच्या असतील, और त्याचं जे मॅग्निट्यूड आहे, त्याचं किती त्यात जास्त चुका होतात त्याचं आपल्याला कमी करायचं असेल, त्याच्यासाठी आपण एरर ॲनालिसिस ह्याचा अभ्यास करतो. कारण फिजिक्समध्ये बऱ्यापैकी असं होत असतं की कधी बऱ्याचपैकी इन्स्ट्रुमेंट्स खराब असतात, और वेगवेगळे सिस्टम्स होत नाहीत, किंवा स्टुडंट्स और जे पण हे करणार आहे, एक्सपेरिमेंट करणार आहे, तो नीट करत नसतो. अशा बऱ्याच चुका होत असतात. तर त्यासाठी आपल्याला हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये पहिलं आपण बघणार आहे सिस्टमॅटिक एरर्स. काय बघणार आहे? सिस्टमॅटिक एरर्स. बरं, सिस्टमॅटिक एरर्स काय असतं बघा. सिस्टमॅटिक एरर्स आर एरर्स that are not determined by chance but are introduced by inaccuracy inherent in system. ओके, काय आहे बघा, दे आर नॉट डिटर्माइंड बाय चान्स म्हणजे ॲक्सिडेंटल नाही आहे. काय आहे? ॲक्सिडेंटल नाही, चुकून होत नाहीत. ह्या सिस्टमॅटिक एरर्स जे आहेत ते चुकून होत नाहीत. ह्याला काहीतरी पर्पज असतं, समजलं? काहीतरी पर्पज असतं, काहीतरी कारण असतं. ॲक्सिडेंटल जे असतात म्हणजे सपोज काही ना, आता तुम्ही सोलर पॅनलचं काहीतरी इन्स्ट्रुमेंटचं काहीतरी एक्सपेरिमेंट करत आहे, आणि त्या दिवशी चुकून ढग आले मध्ये, तुमच्या सन रेसच्या आणि तुमच्यामध्ये ढग आले. ही तुमची चुकी नाही ना, हे काय झालं? ॲक्सिडेंटल झालं, चुकून येतात. असे जे एरर्स आहेत, अशा एरर्स आपण ह्याच्यात पकडत नाही, सिस्टमॅटिक एरर्समध्ये पकडत नाहीत. ओके, हे काय असतात? एक तर तो जो ऑब्झर्वर आहे और जो एक्सपेरिमेंट करतो आहे सोलार पॅनल घेऊन, तो काहीतरी चुकीचं करत असेल तर ते काय झाले? सिस्टमॅटिक एरर्समध्ये येतात. और सोलर पॅनल खराब आहे तर ते काय झालं? सिस्टमॅटिक एररमध्ये येतं. समजलं? तर काय आहे? दे आर नॉट डिटर्माइंड बाय चान्स. काय असतात? नॉट डिटर्माइंड बाय चान्स बट आर इंट्रोड्यूस्ड बाय इनॲक्युरेसी. काय असतं? इनॲक्युरेसी इनहेरिटंट इन सिस्टम. काय असतं? इनॲक्युरेसी इनहेरिटंट इन सिस्टम. इनहेरिटंट म्हणजे तुमच्या सिस्टममध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे एक तर तो पोरग्याला और ज्या स्टुडंटला नीट एक्सपेरिमेंट करता येत नाही, और तुमचं इन्स्ट्रुमेंटच खराब आहे, त्याला काय म्हणतो आपण? इनॲक्युरेसी म्हणतो. समजलं? बरं, क्लासिफिकेशन ऑफ एरर्समध्ये बघूया आपण. क्लासिफिकेशन ऑफ एरर्स दोन टाईपचे आहेत. एक असतात सिस्टमॅटिक एरर्स, एक असतात रँडम एरर्स. ओके, सिस्टमॅटिक एरर्समध्ये 3 टाईप आहेत. एक असतात इन्स्ट्रुमेंटल एरर्स. इन्स्ट्रुमेंट तुमचे खराब असू शकतात. जर इन्स्ट्रुमेंट खराब असले तुमचे तर बऱ्यापैकी एरर्स येत असतात. तर अशा टाईपचे जे एरर्स असतात त्याला आपण काय म्हणतो? इन्स्ट्रुमेंटल एरर. आता जर मी एक्झाम्पल दिलं सोलर पॅनलचं, जर तुमचं सोलर पॅनलच खराब असेल, और सोलर पॅनलला घेऊन तुम्ही जर बल्ब लावला असेल आणि तो बल्ब खराब असणार, मग तो इन्स्ट्रुमेंटल एरर झाला ना, तुमचा बल्ब चालणार नाही आणि तुम्हाला काय वाटणार? काहीतरी चुकतं आहे, काहीतरी चुकतं आहे, तुमचा बल्ब चालत नाही. हे काय झालं? तुमचं इन्स्ट्रुमेंटल एरर झालं. बरोबर? रॉंग एक्सपेरिमेंटल टेक्निक. रॉंग एक्सपेरिमेंटल टेक्निक. आता जो ऑब्झर्वर आहे और जो एक्सपेरिमेंट करतो आहे त्याने जर टेक्निकच चुकीची लावली, तर सपोज त्यानं सोलार पॅनल रूममध्ये आणून चेक करायला लागला, असं थोडी चालतं. सोलार पॅनल काय करायला लागतं? मोकळ्या आकाशाखाली आपल्याला चेक करायला लागतो. बरोबर? तो जर रूममध्ये, डार्क रूममध्ये घेऊन जर चेक करायला लागला, हे काय झालं? मग रॉंग एक्सपेरिमेंटल टेक्निक झाली ना, तिची टेक्निक चुकती आहे म्हणून त्याला काय लाईट लागत नाही सोलार पॅनल थ्रू. समजलं? तर असे जे टेक्निक्स असतात हे खूप मोठी एक्सपेरिमेंटल चूक झाली. बट असे काहीतरी छोट्या मोठ्या चुका होत असतात आपण एक्सपेरिमेंट करताना. तर असे जे एरर्स असतात त्याला आपण काय म्हणतो? रॉंग एक्सपेरिमेंटल टेक्निक. आणि पर्सनल एरर्स. आता कधी कधी होतं
की आपण कुठेतरी सोलर पॅनलचंच करतो आहे, खरं त्याचं जर अँगल वेगळीकडे ठेवला, चुकून धक्का लागला त्याला आणि ते तसंच राहिलं, तर हे काय झालं, पर्सनल एरर झाले. असं कधी कधी चुकून होतं. और तुम्ही कनेक्शन केलेलं असलं, खरं ते नीट जॉईंट नसणार, मग ते जॉईंट नसलं तर हे काय झालं, पर्सनल एरर झाले. हे तुमच्या चुकीमुळे झाले. त्या केसमध्ये इन्स्ट्रुमेंट तुमचे चांगले आहेत, एक्सपेरिमेंट टेक्निक बरोबर आहे, टेक्निक तुम्ही लावताय ती बरोबर आहे, बट प्रॉब्लेम काय होतो आहे की तुमचं पर्सनल एरर जे आहे ते काय आहे, म्हणजे तुम्ही चुकीचं केबलिंग केलं, ते त्याच्यामुळं एरर्स येतात ते. आणि थर्ड जे सेकंड पार्ट आहे तो काय आहे, रँडम एरर्सचा. रँडम एरर्सचं मी आता मागाशी एक्झाम्पल दिलं, ढगमध्ये आला. आता हा रँडम एरर असू शकतो, कारण जर ढगमध्ये आला तर ह्याच्यात तुमची काही चुकी नसते, नाही तुमच्या इन्स्ट्रुमेंटची चुकी असते, ना तुमचे एक्सपेरिमेंटल टेक्निक चुकलेली असते. ते रँडम आहे, ते कधी येणार कधी नाही येणार हे तुमच्या हातात नसतं, बरोबर. तर अशा प्रकारचे जे एरर्स असतात ते काय असतात, रँडम एरर्स असतात. बरं, हे झाले क्लासिफिकेशन. ह्याच्यावर आपल्याला जास्त भर द्यायचा नाही, हे तुम्हाला फक्त माहिती पाहिजे. म्हणून तुम्ही हे सिस्टमॅटिक एरर्सची ही डेफिनेशन लिहून घ्या पॉज करून, आणि आपण पुढं बघू जे आपल्याला ॲक्च्युअली लागणार आहे. काय लागणार आहे आपल्याला, अर्थमॅटिक मीन. ओके, काय काढायचं आहे आपल्याला, अर्थमॅटिक मीन. आता डेफिनेशन बघा काय दिले, द मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू ऑफ अ लार्ज नंबर ऑफ रीडिंग्स ऑफ अ क्वांटिटी इज कॉल्ड ॲज अर्थमॅटिक व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी इज कॉल्ड ॲज अर्थमॅटिक मीन व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी. बरं, आता ह्याच्यामध्ये ह्याचं मिनिंग काय, मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. सपोज तुम्ही हा पेन आहे, ह्याचं तुम्ही काय करताय, मेजरमेंट घेताय, ह्या टिपपासून ह्या टिपपर्यंत ह्याची लेंथ मोजायची आहे. आणि मी सांगितलं क्लासमध्ये एक 10 स्टुडंट्स आहेत, मी सांगितलं तुम्हाला ह्या पेनची लेंथ मोजायची आणि क्लासमध्ये एक 10 स्टुडंट्स आहेत. तर आता प्रत्येक स्टुडंट येणार, ह्याची लेंथ मोजणार फ्रॉम दिस पेन टिप टू दिस पेन. सपोज पहिला स्टुडंटनं मोजलं, काय मोजलं, फर्स्ट, त्याला आपण A1 म्हणूया, नाव काय देऊया A1. फर्स्ट स्टुडंटनं मोजलं, ह्याची लेंथ आली 10.6 सेंटीमीटर. किती आली, 10.6 सेंटीमीटर. त्याच्यानंतर दुसरा स्टुडंट आला A2, त्यानं मोजलं 10.4 सेंटीमीटर, बरोबर. थर्ड स्टुडंट आला A3, त्यानं मोजलं 11 सेंटीमीटर, बरोबर. फोर्थ स्टुडंट आला, त्यानं मोजलं A4 इज इक्वल टू 11.2 सेंटीमीटर, बरोबर. आणि फिफ्थ स्टुडंट आला, ओके, त्यानं मोजलं 9.8 सेंटीमीटर. किती मोजलं, 9.8 सेंटीमीटर. बरं, सपोज 10 सोडा 5च घेऊ आपण. तर आपल्याला काय करायचं आहे, आता प्रत्येकाच्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या आल्यात. ह्याचं मिनिंग काय, ह्याच्यामध्ये एरर क्रिएट झाला आहे. काय झाला आहे, एरर क्रिएट झाला आहे. आणि ह्या एरर्स काढण्यासाठी आपल्याला फर्स्ट स्टेप काय घ्यायला लागते, आपल्याला अर्थमॅटिक मीन काढायला लागतो. अर्थमॅटिक मीन काढायला लागतो. आता अर्थमॅटिक मीनचं बघा काय दिलं आहे, द मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू, म्हणजे सगळ्यात मोस्ट प्रोबेबल म्हणजे काय, जास्तीत जास्त ॲक्युरेट व्हॅल्यू जी असते ती आपल्याला काढायची असते. बरं, जास्तीत जास्त ॲक्युरेट व्हॅल्यू तुम्ही कशी काढणार, ह्याचा सिम्पली अर्थमॅटिक मीन म्हणजे काय असतं, ॲव्हरेज काढणे. काय काढणे, ॲव्हरेज काढणे. ॲव्हरेज सगळ्यांना काढता येतं. ॲव्हरेज काढता वेळेस आपण काय करतो, सगळ्यांचं ॲडिशन करतो आणि नंबर ऑफ टर्म्सनं डिवाईड करतो. तेच केले तर बघा, सपोज n नंबर्स आहेत, ओके, असे n नंबर ऑफ तुम्ही रीडिंग्स घेतल्यात आणि डिवायडेड बाय n करताय, म्हणजे सगळ्यांचं ॲडिशन करताय डिवायडेड बाय n, म्हणजे काय झालं, अर्थमॅटिक मीन काढतो. आता ह्यांचं ॲडिशन करूया, किती येतं बघा, 10 + 10 सॉरी पहिलं येतं ना पॉईंटनं, 6 + 4 10, बरोबर. आणि हे किती येतं, 2 + 8 10. तर हे किती होतं, टोटल किती होतं, 20 होतं, बरोबर. किती होतं, 20 येतं, 2 0, बरोबर. पॉईंटच्या पहिला 0 येतो. मग त्याच्यानंतर काय येतं बघा, 2 + 1 3, 3 + 1 4, बरोबर. तो 4 लिहू, बरोबर. आणि ह्याच्यानंतर बघा 4 + 9 घ्यायला लागेल आपल्याला. किती, 4 + 9 किती येतं, 13 येतं. काय येतं, 13. 1 3, 4 + 9 इज इक्वल टू 13, 1 3, बरोबर. त्याच्यानंतर बघा 1 + 1 2, 2 + 1 3, 3 + 1 4, 4 + 1 5, बरोबर. इथंपर्यंतच घ्यायचं. हे 9 ह्या बाजूला आहे,
युनिट प्लेसला आहे. जसं माझं कन्फ्युजन झालं तसं नका करू, स्वतः नीट करून घ्या. ओके, तर इथे 53 येतं. किती येतं? 53. आता काय करणार? 53 डिवायडेड बाय, तुम्ही काय करणार? डिवायडेड बाय 5 करा. काय येणार? 5 1 जा 5 किती राहतं? 3 राहतं. तर काय घेणार? 0 घेणार आणि पॉईंट घेणार. मग इथं काय घेणार? 30 होणार. 5 6 जा 30. म्हणजे काय झालं? 10.6 काय झाली? ही अर्थमॅटिक मीन झालं. काय झालं? अर्थमॅटिक मीन झालं. समजलं? काय झालं? अर्थमॅटिक मीन. तर मला असं वाटतं की तुम्हाला समजलं असणार की अर्थमॅटिक मीन कसा काढतो आपण. ओके, आता आपण नेक्स्ट स्टेप बघूया. नेक्स्ट स्टेप काय असतं? नेक्स्ट स्टेप काय आपल्याला काढायला लागते? ॲब्सल्यूट एरर काढायला लागतो. काय काढायला लागतो? ॲब्सल्यूट एरर. बरं, ॲब्सल्यूट एरर काय असतं बघा. द मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन द मीन व्हॅल्यू अँड ईच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज ॲब्सल्यूट एरर. इज कॉल्ड ॲज ॲब्सल्यूट एरर डेल्टा ए इन मेजरमेंट ऑफ दॅट क्वांटिटी. आता ॲब्सल्यूट एरर काढत असताना आपण त्याला डेल्टा ए म्हणतो. काय म्हणतो? डेल्टा. हे ट्रायंगलचा सिम्बॉल काय डिनोट करतो? डेल्टा म्हणतो आपण. काय म्हणतो? डेल्टा. बरं, ए. आता प्रत्येक क्वांटिटीचा, आता इथं आपण बघितलं आपल्याकडे किती आहेत क्वांटिटीज? 5 क्वांटिटीज आहेत, बरोबर. ह्या 5 क्वांटिटीजचा आपण काय काढत असतो? ॲब्सल्यूट एरर काढणार आहे. काय काढणार आहे? ॲब्सल्यूट एरर काढणार आहे. तर पहिल्या क्वांटिटीचं आपण काय घेणार? डेल्टा A1 घेणार. ओके, डेल्टा A1. आणि हे कसं काढतो? मॅग्निट्यूड. आपल्या इथं सेंटेन्समध्ये दिले ना, मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स म्हटलेलं आहे, बरोबर. तर मॅग्निट्यूड म्हणजे काय? मॉड घेणे. काय? मॅग्निट्यूड म्हणजे काय? मॉड घेणे. मॉड म्हणजे काय असतं? ह्याच्यामध्ये जे पण ऑपरेशन होणार आहे त्याचं व्हॅल्यू प्लस असो किंवा मायनस असो, आपण काय घेणार? प्लस घेणार. काय घेणार? प्लस घेणार. तर मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन, डिफरन्स म्हणजे काय असतं? मायनस असतं. डिफरन्स म्हणजे काय असतं? मायनस असतं. मीन व्हॅल्यू. कसला डिफरन्स? मीन व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू म्हणजे काय झालं? ए मीन. काय झालं? ए मीन. ही जी व्हॅल्यू आपली आलेली ही 10.6, ही काय झाली? आपली ए मीन झाली. काय झाली? ए मीन झाली. ही व्हॅल्यू आपली ए मीन आहे. इथं तुम्ही जर फॉर्म्युला बघितला असेल नीट, तर इथं आपण लिहिलेलं आहे ए मीन इज इक्वल टू A1 प्लस A2 प्लस ए डॉट 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 डिवायडेड बाय एन. ओके, त्यालाच आपण 1/n सबमिशन ओव्हर आय इज इक्वल टू 1 to n AI असं लिहितो. तर ए मीन मायनस काय दिलं? ईच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. ईच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू म्हणजे आपल्या ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या काय झाल्या? इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. ही एक इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू झाली, ही एक इंडिव्हिज्युअल झाली. तर आपण पहिली इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू काय आहे? A1 आहे. ओके, तर आपण ह्याच्यात बघणार आहे. आता ए मीन किती आलं आहे? आपला ए मीन किती आलं आहे? 10.6 आलेलं आहे, बरोबर. किती आलेलं आहे? 10.6. आणि A1ची व्हॅल्यू, तर तुम्ही A1ची व्हॅल्यू बघितला तर किती आहे बघा? 10.6च आहे, बरोबर. किती आहे? 10.6च आहे. तर काय लिहिणार आपण? मायनस 10.6. तर ह्याचा आन्सर किती येतं? 0. तर डेल्टा A1चं व्हॅल्यू किती आली? 0 आली. आता आपण काय करणार? डेल्टा A2 काढायचा. डेल्टा A2 परत तसंच ए मीन मायनस A2 आणि हे मॉड. आता ए मीन किती आहे आपला? 10.6 मायनस A2 किती आहे बघा? 10.4 आहे. किती आहे? 10.4. तर 10.4 बट 10.6 मायनस 10.4 किती येतं आपलं? 0.2 येतं. किती येतं? 0.2 येतं, बरोबर. त्याच्यानंतर डेल A3 काढणार आपण. काय काढणार? डेल A3. परत ए मीन मायनस A3. ओके, इथं काय येणार? 10.6. आता A3ची व्हॅल्यू किती आहे बघा? किती आहे? 11 आहे. किती आहे? 11 आहे. ओके, तर मायनस 11. ओके, तर इथं किती येतं? मॉड ऑफ मायनस 0.4. बट मॉड आहे म्हणजे काय? आपण ही जी मायनस व्हॅल्यू आहे ती काय करणार? प्लस घेणार. मग इथं किती येतं? 0.4. तर ही व्हॅल्यू झाली डेल A3ची. समजलं? आता डेल A4. डेल A4 काय आहे आपलं बघा? ए मीन मायनस A4. ए मीन मायनस A4 काय झालं बघा? 11.2 मायनस 10.6 मायनस
A4ची व्हॅल्यू काय 11.2 काय आहे 11.2 10.6 मायनस 11.2 आता 10.6 मायनस 11.2 किती येतं मायनस 0.6 किती येतं मायनस 0.6 तर ह्याला आपण किती लिहिणार 0.6 मायनस घ्यायचा नाही मॅग्नेट्यूड म्हणजे काय असतं प्लस असो मायनस असो ह्याला मॉड जे असतं प्लस असो मायनस असो आपण फक्त प्लस घेणार आणि डेल A4 काय येणार परत ए मीन मायनस A5 इज इक्वल टू 10.6 मायनस किती येणार व्हॅल्यू किती आहे बघा 9.8 आहे किती आहे 9.8 आहे बरोबर 9.8 आहे ह्याची व्हॅल्यू किती येणार आता 0.8 किती येणार 0.8 तर हे काय येतं 0.8 तर ही डेल A4ची व्हॅल्यू काय झाली 0.8 तर आय होप तुम्हाला ॲब्सोल्यूट एरर कसा काढायचा समजला असेल प्रत्येक क्वांटिटीचा आपल्याला ॲब्सोल्यूट एरर काढायला लागतो डेल A1चं काय 0 आहे डेल A2चं काय आहे 0.2 आहे डेल A3चं काय आहे 0.4 आहे डेल A4चं काय आहे 0.6 आहे डेल A5 आहे डेल A5चं काय आहे 0.8 आहे तर असं आपलं काय आहे हे आपण काय काढल्यात ॲब्सोल्यूट एरर परत एकदा डेफिनेशन नीट सांगतो बघा काय दिलं आहे द मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स मॅग्निट्यूड म्हणजे काय मॉड ऑफ डिफरन्स काय डिफरन्स म्हणजे काय असतं मायनस साईन बिटवीन द मीन व्हॅल्यू ही काय झाली मीन व्हॅल्यू ए मीन म्हणजे काय मीन व्हॅल्यू अँड काय दिलं आहे बघा अँड ईच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू इकडे बघा ईच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू प्रत्येक व्हॅल्यूचं आपण घेतो आहे बरोबर ईच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू इज कॉल्ड ॲब्सोल्यूट एरर आणि त्याला डेल्टा एनं आपण नाव देतो त्याला आपण काय म्हणतो डेल्टा ए असं त्याचं सिम्बॉलिक मॅथमॅटिकल टर्म आहे काय आहे सिम्बॉलिक मॅथमॅटिकल टर्म आहे तर आजचं लेक्चर आपण इथंच बघूया तुम्हाला तोपर्यंत मी होमवर्क देतो हे होमवर्क करायचं तुम्हाला काय काढायचं आहे एक तर फर्स्ट काढायचं आहे अर्थमॅटिक मीन आणि त्याच्यानंतर ॲब्सोल्यूट एरर काय काढायचं आहे फर्स्ट अर्थमॅटिक मीन आणि सेकंड ॲब्सोल्यूट एरर समजलं तर तो काही देतोय मी तुम्हाला ते करून घ्या नीट ओके सिमिलरली आपण असं हे जे काढलं आहे ना तसंच प्रत्येक टर्मला A1 A2 A3 नाव द्यायचं आणि त्याच्या नेक्स्ट टर्मला हे करत जायचं डेल्टा A1 डेल्टा A2 असं करत जायचं समजलं तर अर्थमॅटिक मीनचं पहिलं आहे तर हे 3 होमवर्क आहेत ह्याचं तुम्हाला काय काढायचं आहे अर्थमॅटिक मीन काढायचं आहे पहिला त्याच्यानंतर ॲब्सोल्यूट एरर काढायचं आहे ओके सो वी विल स्टॉप हिअर आणि पुढच्या लेक्चरला पुढचं बघूया आपण ओके बाय